2 दिवसापासून भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसानं आता विश्रांती घेतली आहे। मात्र अजूनही काही रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे। 2 दिवसापूर्वी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असतानाच नदी नाले ओसंडून वाहत होते, त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता। मात्र आता पावसानं विश्रांती घेतल्यानं पूर परिस्थिती नियंत्रणात आली आहे। भंडारा जिल्ह्यात आता पावसानं विश्रांती घेतलेली आहे, त्यामुळे काहीसा दिलासा आहे। मात्र अद्यापही काही रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत, पण पूरस्थिती आता नियंत्रणात येण्यास सुरुवात झालेली आहे। तर दरम्यान आत्ताची काय स्थिती आहे आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी। गोंदिया जिल्ह्यामध्ये मागील 3 दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। आपण सध्या कारदा नदीच्या पुलावर आणि ह्या ठिकाणी जी धोका पातळी 245.50 आहे, मात्र आज धोका पातळीच्या वर ही नदी वाहून राहिली। 245.74 इतका प्रवाहाने पाण्याचा वेग आहे। तर गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडण्यात आलेले, एकंदरीतच 5 दरवाजे 2 मीटरने तर 28 दरवाजे हे 1.5 मीटरने उघडण्यात आलेले आहेत। तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागामध्येही मुसळधार पाऊस पडल्यामुळे बावनथडी नदीला सुद्धा पूर आलेला आहे आणि महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचा सुद्धा संपर्क तुटलेला आहे। पवनी आणि लाखांदूर तसंच गडचिरोली जिल्ह्याला धोका असल्यामुळे नदी काठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। प्रवीण तांडेकर, जी 24 तास, भंडारा।